तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात आधी तुम्ही हा वेडिंग अल्बमचा ग्रूमचा जो DM पेज आहे तो बघून घ्या। अशा प्रकारचा जो DM पेज आहे तो आपल्याला इथे बनवायचा आहे। तर हा पेज कसा बनवायचा आणि ह्याच्यामध्ये कोणकोणते आपण टूल्स वगैरे वापरले आहेत किंवा ही डिझाईन कशी करायची ते आपण इथे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात आधी मी हा कॅनव्हास बनवला आहे 12x36चा। त्यानंतर अशा प्रकारचे जे ग्रूमचे फोटो आहेत ते मी इथे सिलेक्ट केलेले आहेत। हे बघा, कटआउट पण मी आधीच करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे इथे बघू शकता अशा प्रकारचे जे फोटो आहेत ते मी इथे सर्व सिलेक्ट केलेले आहेत। तर ह्याच्यातले दोन जे फोटो आहेत ते मी ऑलरेडी असे कटआउट करून घेतलेले आहेत। तर त्यातला पहिला जो फोटो आहे तो मी इथे घेतो आहे आणि त्याला मी इथे आपल्या कॅनव्हासच्या ज्या लेफ्ट साईडला एकदम असं प्रॉपर असं सेट करून घेतो आहे। आणि इथे बघा त्याची जी साईज वगैरे आहे ते मी इथे अशी प्रॉपर अशी सेट करून घेतो आहे, जेणेकरून आपला जो पेज आहे म्हणजे त्याच्यावरती आपली जी बाकीची डिझाईन होणार आहे ती त्याच्यानुसार आपल्याला एकदम उठून दिसेल आणि फोटो पण असा लहान नाही वाटणार। एकदम आपल्याला जे म्हणतात कॉन्ट्रास्ट एकदम योग्य प्रकारचा असा पेज तयार होईल आणि लुक पण आता तयार होईल, एकदम चांगला तयार होईल। आता मी काय केलं, इथे अशा प्रकारचा जो एक स्क्वेअर घेतला आहे आणि स्क्वेअरला त्याला जे बाजूची 4 डॉट असतात ते असे एकत्र करून त्याचा अशा प्रकारचा जो ओव्हल आहे तो मी इथे बनवून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये जो ग्रूमचा जो फोटो आहे तो एक आपल्याला त्याच्यामध्ये मर्ज करायचा आहे। तर इथे बघा मी हा असा प्रकारचा शेप बनवून घेतला आणि त्यानंतर Ctrl U दाबून आपले जो ग्रूमचा फोटो आहे कटआउट केलेला त्याला डिसॅच्युरेट करून घेतले। आता बघा मी हा जो स्क्वेअर आहे त्याचा मी कलर चेंज करतो आहे, जेणेकरून त्याच्यावरती आपला जो ग्रूमचा फेस आहे तो आपल्याला योग्य प्रकारे दिसेल। आता काय करतो मित्रांनो, इथे मी फाईलमध्ये जाऊन आहे ना, आता आपल्याला जो लाईट फ्लेअरचा जो ऑप्शन दिसतो म्हणजे लाईट फ्लेअरचा जो एक PNG मी घेतला आहे तो मी इथे इम्पोर्ट केला आहे आणि त्यानंतर मग तो आहे तो मी त्या स्क्वेअरमध्ये क्लिप करतो आहे, जेणेकरून आपल्याला एक लाईटचा योग्य असा म्हणजे एक लाईट सोर्स असा मिळेल एका साईडून आणि जेणेकरून फेसवर आपल्याला लाईट वगैरे तिथे दिसेल। अशा प्रकारचा मी तो लाईट सोर्स आहे तो इथे क्लिप केला आहे आणि त्याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तो इथे स्क्रीन ठेवलेला आहे। त्यानंतर काय करतो आहे मित्रांनो, मी इथे आणखीन एक लेअर बनवतो आहे आणि लेअर बनवून झाल्यानंतर लेअर नाही बनवतो आहे मित्रांनो, इथे सिम्पली मी एक स्ट्रोक इथे वाढवला आहे आणि त्यानंतर मग ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन त्यांना अशी स्ट्रोकसारखी एक प्रकारची शॅडो देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे, पण ती शॅडो इथे बसत नाही। त्यामुळे मी काय करतो, एकदम असा प्रॉपर स्ट्रोक इथे वाढवून घेतो। तर इथे जो स्ट्रोक आहे स्ट्रोकची व्हॅल्यू ती इथे मी 20च्या आसपास किंवा 30च्या आसपास ठेवलं आहे आणि त्यानंतर मी इथे शॅडो आहे तो हे करतो आहे। तर मित्रांनो कधी कधी काय होतं, आपला शॅडो पण असा स्ट्रोकसारखा दिसतो पण कधी कधी दिसत नाही। तर मी काय करतो, इथे आणखीन एक स्ट्रोकचा जो ऑप्शन आहे म्हणजे ब्लेंडिंग ऑप्शनचा जर स्ट्रोक तुम्ही इथे अनेबल केला तर अशा प्रकारचे तुम्हाला डबल स्ट्रोक असा इफेक्ट आहे तो मिळू शकतो आणि असं वाटेल की ते जो आपला स्क्वेअर आहे त्याच्या बाहेरून असं एक स्ट्रोक आलेला आहे किंवा एक लाईन आलेली आहे। आता मी काय केलं इथे मित्रांनो, आपला जो कपलचा आपला ग्रूमचा जो फोटो आहे कटआउट केलेला तो कॉपी केला आणि त्याला त्या स्क्वेअरमध्ये क्लिप केला आणि त्याच्यावरती आणखीन एक त्याच फोटोची कॉपी घेऊन वरती घेतला, जेणेकरून आपण जेव्हा ह्याला इथे म्हणजे डार्क साईडनी हे देणार आहोत, एक डेप्थ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा तो आपल्याला इथे प्रॉपर असा दिसेल। आता काय करतो आहे मित्रांनो, इथे बघा अशा प्रकारचं मी त्या स्क्वेअरमध्ये एकदम हे केलं आहे, एक प्रकारचं आपण जे म्हणतो डेप्थ देण्यासाठी असं साईडनी असं डार्क ब्रशनी कलर केलं आहे, जेणेकरून वाटेल की आपला फोटो आहे तो एकदम असा डार्क आहे। आता बघा मी खालच्या साईडून पण असा थोडासा फोटो आहे तो इनसाईडला टाकून इरेज केला आहे, म्हणजे त्याचा जो वरचा फोटो आहे तो मी इरेज केला आहे, जेणेकरून आपला फोटो आहे तो असं वाटेल की त्या ब्लॅक साईडच्या आतून येतो आहे। आता मी काय केलं, आणखीन एक स्क्वेअरची कॉपी घेतली आणि ती कॉपी झालेला जो स्क्वेअर आहे त्याला सर्वात वरती घेऊन अशा प्रकारे त्याला इथे ॲडजस्ट केला, त्या फोटोच्या वरती अशा प्रकारे इथे ॲडजस्ट केला। इथे आपल्याला कोणती तरी एक प्रकारचं असं कोट्स किंवा एक कॅप्शन असं लिहिता येईल, अशा प्रकारचा तो जो एक स्क्वेअर आहे तो मी इथे तयार करून घेतलेला आहे, म्हणजे त्यालाच कॉपी करून इथे सेट केलं। आता मी काय करतो, इथे आणखीन एक इलिप्स बनवून घेतो आणि त्याच्यावरती एक डिझाईनचा एक एलिमेंट म्हणून त्याचा वापर करणार आहे। तर इथे बघा मित्रांनो, याचा स्ट्रोक आहे तो मी आधी सेट करून घेतो। इथे बघा स्ट्रोक आहे तो आपला सेट झालेला आहे। आता काय करतो मित्रांनो, सिम्पली इथे बघून घ्या आपला जसा जो स्क्वेअर आहे तो इथे जसा सेट होतो आहे तसं जसं आपल्या डिझाईनला एकदम असं प्रॉपर असा लुक यायला लागला आहे। तर आता मी काय करतो मित्रांनो, इथे सिम्पली त्याचा जो कलर आहे तो इथे थोडासा डार्क किंवा एकदम असा डार्क ठेवतो, जेणेकरून तो त्याच्यावरती आपला जो कॅप्शन आहे ते एकदम असे प्रॉपर उठून दिसेल।
तर आता मी काय करतो इथे एक असा इलिप्स बनवून घेतला आहे आणि त्याचा जो स्ट्रोक आहे तो इथे बघू शकता अशा प्रकारचं मी ठेवलेलं आहे. आता थोडंसं याला आणखीन मोठं करतो जेणेकरून आपलं त्या डिझाईनवरती एकदम असं प्रॉपर दिसेल. आता बघा हा सर्कल आहे तो मी इथे सेट केला आहे. ही बघा आता ही जी डिझाईन आहे ती आपल्याला एक अशा प्रकारे बनवायचे जेणेकरून आपलं एकदम प्रॉपर दिसेल, म्हणजे असं पेज पण रिकामा वाटणार नाही आणि आपल्या जो डिझाईन आहे ती पण एकदम मस्त वाटेल. तर अशा प्रकारचा जो इलिप्स आहे तो मी इथे बनवून घेतला. आता बघू शकता मित्रांनो आपल्या हाफ पेजचा लुक एकदम असा प्रॉपर असा तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली मित्रांनो, आता मित्रांनो मी काय करतो इथे एक ब्रश आहे तो ब्रश तयार करतो आहे किंवा एक आपल्याला एक साईडचा पेज तयार झाला आहे तसंच आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पेज तयार करायचा आहे. तर मी ते एक ब्रश सिलेक्ट करतो आहे आणि तो ब्रश आहे त्याच्या मदतीने मी एक साईडचा जो बॅकग्राऊंड आहे तो तयार करणार आहे. तर इथे बघा आधी आपण सर्वात आधी ब्रश सिलेक्ट करूया. तर हा अशा प्रकारचा जो ब्रश आहे तो मी इथे सिलेक्ट केलेला आहे. आता हा ब्रश मी जो ड्रॉ करताना मी दाखवला नाही कशा प्रकारे, तुम्ही एक ब्रश सिलेक्ट करा आणि तो असा क्रॉस पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा आणि त्यानंतर मग त्याच्यावरती सॉलिड कलरची जी लेअर आहे ती तयार करून त्याला क्लिप करा जेणेकरून जो आपला बॅकग्राऊंड आहे तो आपला तयार होईल आणि त्याच्यावरती जो कलर आहे तो पण आपल्याला फिल करता येईल. तर अशा प्रकारचा जो सॉलिड कलर आहे तो मी इथे तयार केला. तर इथे सॉलिड कलरची लेअर का बनवतो आहे जेणेकरून जर आपल्याला पुढे कलर जर चेंज करावा असं वाटला तर आपल्याला एकदम असा सोप्या पद्धतीने तो कलर आहे तो इथे चेंज करता येणार आहे मित्रांनो. तर आता इथे बघा आपला जो ब्रश आहे म्हणजे एक प्रकारचा जो लाईटचा फ्लेअरचा जो हे आहे पीएनजी आहे तो पण इथे ॲड केला आहे आणि त्याच्यावरती मी आणखीन एक जी एक लेअर आहे ती इथे बनवून घेतली रिकामी लेअर आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारचा जो हे आहे तो म्हणजे अशा प्रकारचा जो एक डार्क साईडने असं डार्क ग्रेडियंट टाईप असा ब्रश मारतो आहे जेणेकरून तिथे आपल्याला डेप्थ आहे ती मिळून जाईल. डेप्थ मिळाल्यामुळे काय होतं मित्रांनो आपला जो पेज आहे किंवा जो आपला इमेज आहे ती इथे प्रॉपर दिसते आणि पेजला पण एकदम असा प्रॉपर लुक येतो. आता त्यानंतर काय केलं मित्रांनो इथे आपला जो दुसरा फोटो आहे म्हणजे इथे बघून घ्या आपला जो दुसरा फोटो म्हणजे ह्या साईडचा जो फोटो ॲड करायचा होता तो इथे मी प्रॉपर असा क्लिप केला आहे त्या स्क्वेअरमध्ये. त्याचा ब्लेंडिंग मोड आहे तो इथे सॉफ्ट लाईट ठेवून दिला आहे आणि त्यानंतर मग त्याची आणखीन एक कॉपी करून त्याची जो आहे कॉपी करून त्याची थोडीशी ऑपेसिटी कमी केली जेणेकरून आपल्या जो पेजचा लुक आहे तो एकदम असा प्रॉपर वाटेल. आता बघा मित्रांनो इथे मी सेट केलं. आता काय करतो मित्रांनो सिम्पली त्याची जी आपल्याला जो स्क्वेअर आहे म्हणजे तो राऊंडवाला स्क्वेअर तो एकदम असा थोडासा मोठा झालेला दिसतो तर त्याला मी इथे असं एकदम असा थोडासा छोटा करतो आणि त्याला एकदम असं प्रॉपर असा सेट करून घेतो. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मी हा जो स्क्वेअर आहे तो मी इथे सेट केलेला आहे. आता काय करूया मित्रांनो इथे बघा इथे जो मला एक्स्ट्रा पार्ट वाटतो आहे तो मी इथे इरेज केलेला आहे म्हणजे तो जो फोटो आपण मास्किंग करून मर्ज केलेला होता तो मी इथे इरेज केला आहे. आणि आता काय करतो मित्रांनो ह्या साईडचा आपला पेज आहे तो इथे तयार करायला घेतो. आता मी काय केलं मित्रांनो एक फोटो होता त्याची साईड चेंज केली आहे म्हणजे एक प्रकारचा फोटो आहे तो रोटेट करून घेतला आहे फ्लिप करून घेतला आहे फोटो आणि तो मी इथे असं ॲडजस्ट करणार आहे. मला फक्त त्या ग्रूमचा जो इथे म्हणजे जो जो त्यांनी ड्रेस वेअर केलेला आहे तो फक्त मला इथे हायलाईट करायचा आहे त्यामुळे मी तेवढाच भाग फक्त इथे शो करणार आहे आणि बाकीचा भाग आहे तो मी इथे हाईड करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा प्रकारे मी तो सेट केला आणि त्याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो इथे पण सॉफ्ट लाईटच ठेवला आहे. आता काय केलं मी बाकीचा जो आहे तो मी इथे इरेज करून घेतो म्हणजे बाजूचा जो भाग आहे तो मी इथे इरेज करून घेतो. आता काय करतो मित्रांनो आणखीन एक फोटो मी इथे कटआउट केला आहे तो फोटो आहे तो मी ह्या साईडला ठेवतो. आता ठेवत असताना मित्रांनो काय कराल जेव्हा तुम्ही एखादा फोटो सेट करता ना तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंडला असं रिकामा बॅकग्राऊंड नाही वाटलं पाहिजे. एक प्रकारचा असा स्ट्रोक द्या म्हणजेच काय कराल त्याची कॉपी म्हणजे तो फोटो एकदा तुम्ही असं बॅकग्राऊंडला सेट केलात तर त्याची थोडीशी आपल्याला हायलाईट वगैरे अशी थोडीशी ॲडजस्ट करा म्हणजे तो असं वाटेल की त्या लाईटशी असा मॅच झाला आहे. तर इथे बघा मी ती हायलाईट वगैरे मॅच केली आणि त्या फोटोची इथे कॉपी करून घेतले आणि लास्टला जो फोटो आहे त्याचा एकदम असा व्हाईट कलर अशी पूर्ण लाईट वाढवून थोडासा व्हाईट कलर केला आहे आणि त्याचा जो खालचा लेअर आहे तो थोडासा सरकवला आहे जेणेकरून आपल्याला असं वाटेल की एक साईड स्ट्रोक दिला आहे म्हणून. तर इथे बघा आता मित्रांनो मी काय करतो आणखीन एक इथे फोटो ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर मी इथे आणखीन एक हे बनवलं आहे एक प्रकारची जी स्क्वेअर असतो एक छोटासा स्क्वेअर म्हणजे एक लाईन उभी ती बनवले आणि त्या लाईनवरती मी अशा प्रकारचा
एक स्क्वेअर आहे तो स्क्वेअरमध्ये फोटो मर्ज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता काय करतो मित्रांनो, इथे सिम्पली मी एक आणखीन एक स्क्वेअर बनवून घेतो. ह्या लाईनला आधी मी वरती घेतो आणि इथे मी आणखीन एक स्क्वेअर आहे तो इथे बनवला आहे. आता तो स्क्वेअर आहे तो मी थोडासा असा ॲडजस्ट करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये फोटो आणि आपल्याला इथे टेक्स्ट पण लिहायचे आहेत. म्हणजे एक प्रकारचं कॅप्शन वगैरे पण लिहायचं आहे, जेणेकरून पेजला पण आपला भरलेला वाटेल. तर मी अशा पद्धतीने हा जो स्क्वेअर आहे तो इथे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मित्रांनो, इथे मी एक इलिप्स बनवून घेतले आणि त्याच पद्धतीने जो आपण सुरुवातीला केलं होतं तशाच पद्धतीने मी इथे पण ॲडजस्ट केलं. आता हे मी डबल का वापरतो आहे, जेणेकरून हे एकाच पेजचा हिस्सा म्हणजे एकाच पेज वाटावं आणि आपली डिझाईन आहे ती एकमेकांशी अशी जुळून जावी, यासाठी मी ह्या डबल जे एलिमेंट्स असतात ते वापरत असतो. तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा पण अशा डिझाईन करता किंवा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याच पेजशी जुळता पेज बनवण्यासाठी तुम्हाला सेम एलिमेंट वापरायचे. जसं की मी इथे इलिप्स वापरला त्याच पद्धतीने. आता बघा मित्रांनो, इथे मी तो फोटो आहे तो दुसरा क्लिप केला आहे आणि त्यानंतर हा फोटो आहे थोडासा म्हणजे कटआउट केला आहे तो ह्या बाजूला सरकून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला तिथे कॅप्शन लिहायला बरं पडेल. तर इथे बघा मित्रांनो, आता सिम्पली मी तो फोटो आहे तो लुमिनिसिटीमध्ये तुम्ही टाकलात तरी पण चालून जाईल किंवा डिसॅच्युरेट करून क्लिक केलं तरी पण चालून जाईल. आता मित्रांनो, मी काय करतो, इथे कॅप्शन लिहायला सुरुवात करतो. आता मला काय इथे एक असा प्रॉपर हेवी असा फोंट बघायचा आहे. डिस्प्ले फोंट एक प्रकारचा आपल्याला इथे ॲड केला तर आपल्याला एकदम असा प्रॉपर लुक येईल त्या पेजला. तर इथे बघा मला एक प्रकारचा असा डिस्प्ले फोंट मिळाला आहे. तर इथे मी सिम्पली ग्रूम असं टाईप करून घेतो आणि तो असा प्रॉपर आहे तो इथे ॲडजस्ट करतो, जेणेकरून आपल्याला शो होईल. आणि कलर आहे तो थोडासा क्रीम टाईपचा असा कलर ठेवून देतो. तर आता हे बघा, अशा प्रकारचा जो कलर आहे तो मी इथे सेट केलेला आहे. आता काय करतो मित्रांनो, इथे ग्रूम आहे ते थोडंसं असं हे करून इथे हँडसम असं लिहून ठेवतो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी इथे टाईप केलेलं आहे हँडसम ग्रूम. आता त्याच्याखाली आपल्याला आणखीन एक कोट्स वगैरे किंवा कॅप्शनची एक लाईन वगैरे लिहिली तरी पण आपल्याला बघायला ते बरं वाटणार आहे. तर हे बघा मित्रांनो, मी अशा प्रकारचा जो कॅप्शन आहे तो इथे तयार करून घेतलेला आहे. आता काय करूया मित्रांनो, सिम्पली इथे मी माझी फाईल आहे ते ओपन करतो आणि त्यामधून एक कॅप्शन आहे तो इथे सर्च करतो आहे. तर मला इथे बघा एक असं ह्या कॅप्शनमध्ये मला एक कॅप्शन बघतो मी इथे. तर मला हा कॅप्शन आहे तो थोडासा बरा वाटतो आहे. तर हा कॅप्शन आहे तो मी इथे सेट करून घेतो अशा प्रकारचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो जो टेक्स्ट लिहिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला खालचं कॅप्शन आहे तो सेट करायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, आता मी याचा कलर ओव्हरलेचा इफेक्ट देऊन इथे सेट केला. आता काय करूया मित्रांनो, ह्या बाजूला आपल्याला जो कॅप्शन टाकायचा आहे तो आपण सर्च करूया किंवा लिहिलात तरी पण चालेल, एखादं असं रॉयल टाईपचं असं लिहिलात तरी पण चालेल. तर इथे बघा मित्रांनो, मी इथे रॉयल वेडिंग सेरेमनी असं टाकतो आहे. तर मला हा कॅप्शन आहे तो एकदम बरोबर वाटतो आहे तिथे टाकायला. तर मी तो असा त्या स्क्वेअरमध्ये असा सिम्पली एक लाईनचा असा कॅप्शन आहे तो टाकून देईन, जेणेकरून आपल्याला तो वाचायला पण बरा पडेल. आता हा कॅप्शन आहे तो थोडासा छोटा आहे, तर मी काय करतो, तो वरचा जो स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्या खाली जो बॅकग्राऊंडला आपण स्क्वेअर टाकलं आहे त्याची पण साईज थोडीशी अशी लहान करतो, जेणेकरून तो कॅप्शनला अशी बरोबर वाटेल. तर हे बघा मित्रांनो, इथे आपला जो कॅप्शनचा जो बॅकग्राऊंडचा स्क्वेअर आहे तो पण असा एकदम असा प्रॉपर असा मॅच झाला आणि तो दिसायला पण एकदम छान वाटतो आहे. तर आता काय करूया मित्रांनो, आता बघा हा आपला पेज तर नॉर्मली तयार झाला आहे, पण ह्याचा बॅकग्राऊंड तो आहे जो आपल्याला तो एकदम असा रिकामा वाटतो आहे. तर मी काय करतो, त्याच्या बॅकग्राऊंडला आणखीन काही एलिमेंट्स किंवा बॅकग्राऊंड कोणता ॲड करता येतो आहे का तो बघूया. तर आता आपल्याला रॉयल हा शब्द आला आहे, तर तिथं आपल्याला त्याच्याच मिळता जुळता किंवा असं एक पॅलेस टाईप असं आपल्याला काहीतरी ॲड करायला लागणार आहे. तर मी इथे सर्च करतो खाली. हा बघा मित्रांनो, इथे आपल्याला एक इमेज मिळाली, तीच इमेज आपण इथे वापरूया. तर सिम्पली मी काय करतो, ती इमेज आहे ती इथे कॉपी करतो आणि आपल्या जे बॅकग्राऊंडवरती इथे पेस्ट करून घेतो. आता मित्रांनो, आपल्याला प्रॉपर असा तो सेट करायचा इमेज, जेणेकरून ती दिसायला पण बरी पडेल. तर इथे बघा मित्रांनो, त्यानंतर त्याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो मी इथे लुमिनिसिटीमध्ये ठेवलेला आहे. तर आता सिम्पली मी इथे असा जो आपला तयार झालेला आहे बॅकग्राऊंड तिथे इथे असं मास्किंग करून थोडंसं ब्रश मारून त्याला विजिबल करतो आणि त्याची ऑपिसिटीची नॉर्मल डाऊन करून घेतो. आता काय करूया मित्रांनो, आपला पेज तर पूर्ण असा प्रॉपर तयार झालेला आहे. आता थोडीशी अजून ॲडजस्टमेंट करू थोडीशी आणि त्याच्यावरती एक सर्व लेअरची एक लेअर बनवू आणि त्याला मर्ज करून एक आपण कॅमेरा फिल्टरवरती एक इफेक्ट देऊन टाकू, जेणेकरून एक फिल्टर म्हणजे सर्व प्रॉपर लाईट वगैरे होऊन ते आपल्याला बरी पडेल बघायला. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचा जो
पेज आहे तो आपल्या इथे तयार झालेला आहे. आता सिंपली मी याची एक लेअर बनवून घेतली, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन केला आहे आणि ऑलरेडी प्रीसेट असतातच, त्यातलीच एक प्रीसेट कोणती तरी जी त्या पेजशी मॅच होईल आणि पेजला एक चांगला लुक देईल अशा प्रकारची प्रीसेट आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर मला इथे ही प्रीसेट जी आहे ती इथे बघतो मी कोणती प्रीसेट इथे चांगली वाटते. तर मला ही प्रीसेट जी आहे ती इथे बरी वाटते थोडीशी, म्हणजे ह्या माझ्या तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही त्याच्या तयार करून ठेवू शकता किंवा आपल्या जे कॅमेरा फिल्टरमध्ये इनबिल्ट प्रीसेट असतात त्या पण तुम्ही वापरू शकता. तर मी इथे ही प्रीसेट जी आहे ती इथे वापरले, थोडासा असा कॉन्ट्रास्ट जास्त वाटतो आहे ह्याच्यामध्ये. तर जरा एकदम आपला प्रॉपर लुक आलेला आहे. तर अशा प्रकारचा पेज आहे तो आपण इथे बनवलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.